सुयशचा केविलवाणा चेहरा बघून मी एक निर्णय घेतला की आता मी त्याला माझ्या छातीचे दूध पाजणार. पण मी विचार करू लागले की तो तर चांगला 18-20 वर्षाचा तरुण दिसतो, त्याला मी कसे दूध पाजू शकते. पण तो वेडा होता. तो जर सकाळपर्यंत असाच रडत राहिला तर, त्याचे काही बरे वाईट झाले तर मी काकूंना काय सांगू. म्हणून मी माझ्या ब्लाऊजचे बटन काढले आणि त्याच्या जवळ गेले. सुयश रडतच होता. त्याला जवळ घेऊन त्याचे तोंड मी माझ्या दुधाला लावले. तेव्हा सुयश गप्प झाला. सुयशने चांगले पोटभर माझे दूध पिले आणि गाढ झोपी गेला. नंतर मीही झोपी गेले आणि सकाळी उठून पाहते तर माझ्या अंगावर. माझं नाव रोहिणी आहे. मी एवढी जास्त शिकलेली नाही. मी 10वीला असतानाच चांगला नोकरदार नवरा पाहून माझ्या आई वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. माझा नवरा सरकारी नोकरदार आहे, त्यामुळे काही काळानंतर आमची बदली होत राहत असते. माझं लग्न नवीनच झाल्यामुळे माझे मालक मला गावाकडे ठेवू शकत नव्हते. माझ्या तारुण्याचा उपभोग त्यांना पुरेपूर घ्यायचा होता, म्हणून माझे मिस्टर मला नोकरीच्या गावाला त्यांच्याबरोबर घेऊन जात होते. तसं तर मलाही त्यांच्याशिवाय राहवत नव्हतं, म्हणून मीही त्यांच्याबरोबर आनंदाने जात होते. त्यांना भरपूर पगार असल्यामुळे मला काम करण्याची गरज नव्हती, म्हणून मी घरातले काम करायचे आणि मोकळ्या टायमात मोबाईलवर टाइमपास करत होते. माझ्या नवऱ्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी 1 महिन्यातच गर्भवती राहिले. असेच काही महिने उलटून गेले. आता मला बाळ होणार होते, म्हणून सासूबाई बाळातपण करण्यासाठी नोकरीच्या गावाला आमच्याकडेच आलेल्या होत्या. काही दिवसानंतर मला गोंडस मुलगा झाला. सासूबाई त्यानंतर महिनाभर माझ्याजवळ राहिल्या आणि नंतर गावाकडे निघून गेल्या. मुलगा झाल्यापासून मला आता वेळच पुरत नव्हता. सगळा दिवस कसा निघून जायचा हे सुद्धा कळत नव्हतं. घरातले काम झाल्यानंतर मुलाला सांभाळण्यातच दिवस जात होता. मी दररोज माझ्या मुलाला झोपी लावूनच आंघोळ करायचे, पण एक दिवस माझा मुलगा झोपलाच नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी तो जागाच असायचा. म्हणून मी शेजारी पाहत होते की कोणी आहे का जे माझ्या मुलाला मी आंघोळ करेपर्यंत सांभाळेल. आमच्या शेजारी एक म्हातारी होती जी की अधूनमधून मला मदत करायची, पण आता ती देखील घर सोडून दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. मग मी आमच्या घराच्या डाव्या बाजूला पाहिले. तेथे 1-1.5 महिन्यापूर्वीच नवीनच कोणीतरी राहण्यासाठी आले होते. त्या दोघा नवरा बायकोचा एक तरुण मुलगा होता जो वेडसर असायचा. मला त्याच्या घरात जाण्याची भीती वाटली, पण मी तसेच साहस करून त्याच्या घरी गेले आणि दार वाजवले. नंतर त्या काकूंनी दार उघडले आणि मग मी म्हणाले की आज माझा मुलगा झोपतच नाही, मी आंघोळ करेपर्यंत तुम्ही त्याला सांभाळता का काकू. मग त्या काकू हो म्हणाल्या आणि माझ्याबरोबर येऊ लागल्या. त्यावेळेस त्यांच्याबरोबर तो वेडा मुलगाही आला. तो वेडा मुलगा जवळजवळ 18-20 वर्षाचा होता. एवढा मोठा असून सुद्धा तो बाटलीने दूध प्यायचा. मला तर त्याच्याकडे पाहून हसू आवरतच नव्हतं. मी तोंडाला हात लावून हसत होते. आंघोळ झाल्यानंतर मी बाहेर आले आणि शेजारच्या काकूंना विचारले की तुमचा मुलगा एवढा मोठा असून देखील असे बाटलीने दूध का पित आहे. मग त्या काकू म्हणाल्या की 2 वर्षापूर्वी अपघातामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून तो वेडा झाला आहे. तेव्हापासून तो असंच करतो. त्याला जेवण देखील हाताने करता येत नाही आणि दररोज सकाळ संध्याकाळ बाटलीने दूध पितो. माझा नवरा दिवसभर घरी नसल्यामुळे मला माझ्या छोट्या मुलासाठी त्या काकूंची खूपच गरज लागत होती. हळूहळू आमचे फारच जुळत गेले. त्या काकू बरोबर माझी चांगलीच ओळखी झाली आणि तो काकूंचा वेडा मुलगा सुयश तो तर माझ्याकडून दररोज गोष्टी ऐकून घ्यायचा आणि वेड्यासारखे मोठमोठ्याने टाळ्या वाजवायचा. खरंच तो खूपच निरागस होता. मला तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून केविलवाणं वाटायचं. मला त्या सुयशची खूपच दया येत होती. तो वेडा सुयश आता रोजच आमच्या घरी येऊ लागला होता. तो माझ्या मुलाबरोबर बसायचा आणि माझ्या मुलाला खेळवत होता. एकदा मी आंघोळ करून घरात आले आणि बघते तर काय, सुयश माझ्याकडे पळत आला आणि त्याने मला जोराची मिठी मारली. तो माझ्या एवढा उंच होता. एवढ्या मोठ्या तरुणाने मला मिठी मारली. मला तर काही सुचेना असेच झाले. मी त्याला बाजूला ढकलले आणि त्याच्या कानाखाली मारली आणि तो तर रडू लागला. कसेबसे मी त्याला नादी लावले. मला पश्चाताप झाला की तो वेडा आहे हे मला माहीत असून देखील मी
त्याच्या कानाखाली मारली. मग मी त्याच्याकडे जाऊन त्याला जवळ घेतले आणि छातीशी लावले. लगेच तो रडायचं थांबला आणि तो माझ्या लहान्या मुलाबरोबर खेळू लागला. मग माझ्या मुलाला दूध पाजण्याची वेळ झाली होती. मला माहित होते की सुयशला काहीच कळत नाही, म्हणून मी त्याच्या समोरच माझ्या मुलाला छातीशी घेऊन दूध पाजू लागले. पण तो सुयश माझ्याकडे एकटक पाहत होता. काही काळापुरते मला तर वाटले की तो माझ्या छातीकडे पाहत आहे. नंतर त्याने त्याची नजर माझ्या नजरेकडे वळवली. सुयश येडसर असल्यामुळे मी त्याच्याकडे एवढे लक्षच देत नव्हते. शेतीच्या वाटणीच्या कामासाठी माझे मिस्टर रजा टाकून 5 दिवसासाठी गावाकडे गेले होते. रात्री मला घरी सोबत म्हणून मी काकूंना घेऊन येत होते. पण 2 दिवसानंतर अचानक काकूंच्या नवऱ्याच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्या काकूंना वेड्या मुलाशिवाय जवळचं कोणीच नव्हतं, म्हणून काकांच्या सेवेसाठी त्यांना औषध गोळ्या देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस थांबायचं होतं. म्हणून त्यांनी सुयशची जिम्मेदारी माझ्याकडे दिली. सुयशला काय लागते काय नाही हे सर्व त्यांनी मला सांगितले होते. एवढा मोठा सुयश कसा काय मी सांभाळू, मला तर त्याची भीतीच वाटत होती. पण काकूंनी माझ्यावर खूपच उपकार केलेले होते, म्हणून मी त्यांना नाही म्हणू शकले नाही आणि त्यांच्या त्या वेड्या मुलाची जिम्मेदारी स्वीकारली. सुयश माझ्याकडे आनंदाने राहत होता. रात्री बाटलीने दूध प्यायचा, सकाळी उठल्यावरही बाटलीनेच दूध प्यायचा, दिवसभर चांगले जेवण करायचा. असेच 2 दिवस निघून गेले. एवढा मोठा सुयश घरात असल्यामुळे मला झोप सुद्धा नीट येत नव्हती. मला त्याची भीतीच वाटायची. 3ऱ्या दिवशी रात्री मी सुयशसाठी बाटलीत दूध भरून ठेवले आणि घरातील इतर कामे करू लागले. तेवढ्यात अचानकच रात्री 10:30 वाजता मला सुयशचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला. मग मी माझ्या छोट्या मुलाला पाळण्यात ठेवून सुयशकडे धावत आले. मी त्याला विचारले की तू का रडतोस? मग सुयशने बाटलीकडे बोट केलं. मी पाहिले तेव्हा बाटली सांडलेली होती. सुयशच्या बाटलीतले सर्व दूध सांडले होते. घरात तर तेवढेच दूध शिल्लक होते. सुयश दुधासाठी हट्ट करू लागला होता. मी त्याची खूप समजूत काढली, पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. त्याचे रडून रडून डोळे लाल झाले होते. तो एवढा रडत होता की आता मी पाहू शकत नव्हते. मला काकूंनी आधीच सांगून ठेवलं होतं. मला वाटत होतं की या बाटलीने मी त्याला दूध पाजवून नंतर बाकीच्या कामासाठी जायला पाहिजे होतं. रात्रीचे 12 वाजले तरी सुयश काही झोपायला तयार नव्हता. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे माझे छोटे मूल देखील झोपेतून उठत होते. सुयशचा केविलवाणा चेहरा बघून मी एक निर्णय घेतला की आता मी त्याला माझ्या छातीचे दूध पाजणार. पण मी विचार करू लागले की तो तर चांगला 18 वर्षाचा तरुण आहे, त्याला मी कसे दूध पाजू शकते? पण तो वेडा होता. तो जर सकाळपर्यंत असाच रडत राहिला तर त्याचे काही बरे वाईट झाले तर मी काकूंना काय सांगू? म्हणून मी माझ्या ब्लाऊजचे बटन काढले आणि त्याच्या जवळ गेले. सुयश रडतच होता. त्याला जवळ घेऊन त्याचे तोंड मी माझ्या दुधाला लावले. तेव्हा सुयश गप्प झाला. सुयशने चांगले पोटभर माझे दूध पिले आणि गाढ झोपी गेला. नंतर मीही झोपी गेले आणि सकाळी उठून पाहते तर काय, माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता. मला असं पाहून तर मी खूप दचकले. माझ्या सर्व अंगात मुंग्या निघाल्या. मला काही सुचेनासे झाले. मला वाटले हे सुयशने तर केले नसेल. मी सुयशकडे गेले आणि पाहिले तर तो गाढ झोपलेला होता. मी विचार करू लागले की आमच्याशिवाय दुसरे घरात कोणीही नाही आणि दार देखील आतून बंद आहे. मग माझ्याबरोबर असा प्रकार कोणी केला? मी खूप अशक्त झाले होते. मी एवढे अशक्त झाले होते की चालण्याची देखील माझ्यात शक्ती उरलेली नव्हती. माझ्या पोटातही खूप दुखत होते. मी विचार करत होते की काल तर मी धडधाकट होते आणि आज माझी तब्येत एवढी खराब कशी काय झाली? विचार करून करून मी थकून गेले, पण याचे उत्तर काही मला सापडत नव्हते. मग मी लगबगीने साडी नेसले आणि सुयशला झोपेतून उठवले. तो वेडा असल्यामुळे मी त्याला काहीच विचारू शकत नव्हते. मला प्रश्न पडला होता की झोपेतच कोणी माझी इज्जत लुटली होती. आता मी माझ्या मिस्टरांना काय सांगू? मी असे वाईट कधीही वागले नव्हते आणि माझ्या मिस्टरांना मी काही असे खोटे सांगू शकत नव्हते. माझ्या मिस्टरांना माझ्याविषयी असे काही कळाले तर ते तर मला कधीही माफ करणार नाहीत. नाही ते विचार माझ्या मनात येत होते. दुपारपर्यंत सुयशचे आई वडील आले आणि तो त्यांच्याकडे निघून गेला. पण माझ्या डोक्यात विचारांचे चक्र चालूच होते. घर झाडताना मला कोट खालून अर्ध्या जळालेल्या सिगारेटी
आणि माव्यांच्या प्लॅस्टिकच्या मोकळ्या पुड्या सापडल्या. माझे मिस्टर तर कोणतेही व्यसन करत नव्हते. मग ह्या मोकळ्या माव्याच्या पुड्या आणि अर्ध्या जळालेल्या सिगारेटी कोणाच्या असाव्यात हेच मला कळत नव्हते. पण त्या दिवशी रात्री नक्कीच माझ्याबरोबर काहीतरी भयानक घडले होते. 4 दिवसानंतर माझे मिस्टर गावाकडून परत आले. हा घडलेला प्रकार मला त्यांना सांगायचा नव्हता म्हणून मी गप्पच राहिले. मला वाटत होतं की जर मी माझ्या नवऱ्याला या घडलेल्या प्रकाराविषयी काही सांगितले तर माझा नवरा मला सोडून देईल आणि माझा सोन्यासारखा भरलेला संसार मोडून जाईल. तरी मला रात्री नीट झोपच येत नव्हती. मी माझ्या नवऱ्यापासून काहीतरी लपून ठेवते याचं टेन्शन मला येत होतं, कारण माझे मिस्टर खूपच चांगले होते. मी त्यांना असे फसवू शकत नव्हते. म्हणून मी रात्रीच माझ्या नवऱ्याला झोपेतून उठवले आणि जे काही माझ्याबरोबर घडले ते सर्व हकीकत त्यांना सांगितली. माझं हे सत्य ऐकून तर माझ्या नवऱ्याला खूपच वाईट वाटले, पण ते चांगले पुरुष होते. त्यांनी मला समजून घेतले आणि माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की याविषयी आपण पोलिसात तक्रार करू, पण माझे मिस्टर म्हणाले की मला वाटते की आपण त्या वेड्या मुलावर बारकाईने नजर ठेवली पाहिजे. मग त्या दिवसापासून मी सुयशवर बारकाईने नजर ठेवू लागले. एकदा मी त्याला घरी बोलावले. त्याच्या समोरच मी विषाची बाटली दुधात ओतण्याचे नाटक केले आणि दूध बाटलीत भरून सुयशला पिण्यासाठी दिले. त्या बाटलीचे दूध सुयश पिला नाही. तो आरडाओरडा आणि खेळण्याचे नाटक करू लागला. माझे डोळे आता रागाने लाल झाले होते. मी सुयशची कॉलर हाताने धरली आणि त्याच्या तोंडात फडफड मारू लागले. अचानक सुयशला राग आला आणि त्याने माझा गळा पकडला. तो माझा गळा एवढा आवळू लागला की माझा प्राणच जाईल. पण तेवढ्यात मागून माझा नवरा आला आणि त्यांनी त्याला पकडले आणि माझा गळा मोकळा झाला. माझा नवरा पोलिसांना घेऊनच आला होता. पोलिसांनी तत्काळ सुयशला ताब्यात घेतले आणि नंतर पोलीस त्या काकूंच्या घरी गेले, पण ते केव्हाच पसार झाले होते. हा सुयश मात्र पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व कबुली करून घेतली. हा सुयश असेच टोळीने काम करत होता. पैशासाठी महिलांना ब्लॅकमेल करणे, असेच वेड्याचे सोंग घेऊन त्यांच्या इज्जतीबरोबर खेळणे, महिलांना गोड बोलून बेशुद्ध करून त्यांना विकणे. मग पोलिसांनी त्याच्याविषयी सर्व माहिती काढली. सुयशने माझ्याबरोबर असे काही केले होते की मला ती सांगायची देखील लाज वाटते. त्याने मला बेशुद्ध करून त्या रात्री मला खूप जणांना विकले होते. त्या रात्री माझी अनेक जणांनी इज्जत लुटली होती. मी बेशुद्ध असल्यामुळे ते कोण लोक होते ते देखील मला माहीत नाही. सुयश आणि ते काका काकू असेच 5 वर्षापासून काम करत होते. सुयशची ही टोळी अशीच एकट्या राहणाऱ्या किंवा घरगुती महिलांवर नजर ठेवून आपले कार्य साधून घेत होती. कित्येक स्त्रियांचे आयुष्य त्यांनी बर्बाद केले होते. केवळ पैशापोटी त्यांनी माणुसकी देखील विकली होती. केवळ पैशासाठी ते लोक हैवान झाले होते. मी न्यायालयात सुयशला आणि त्या काका काकूंना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याची विनंती केली. बहुतेक स्त्रिया त्यांच्या बरोबर घडलेला प्रकार हा आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवतात, म्हणून सत्य कधी उघडकीस येतच नाही. पण मी त्यातली नव्हते. मी शिकलेली जरी नव्हती तरी अशा प्रकाराला कसलंही प्रोत्साहन मिळू नये याची खबरदारी घेत होते. मुळात मला अन्याय आवडतच नाही, तो माझ्यावर असो किंवा इतरांवर, कारण हा सत्य प्रकार जर मी माझ्या नवऱ्यापासून लपून ठेवला असता तर तो माझ्या नवऱ्यावर एक अन्यायच होत होता. महिलांच्या बुजरेपणामुळे हे असे लोक त्यांचे कार्य साधून घेतात, म्हणून कधीही अन्याय सहन करू नये. दुसरं म्हणजे चांगली पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अनोळखी आणि ओळखीच्या सुद्धा लोकांवर विश्वास ठेवू नका, कारण ते लांडगे हरणाची कातडी पांघरून शिकार करतात. कथा आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.